नमस्कार, वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आजच्या लेक्चरमध्ये मी प्रॉफिट, व्हॉट इज प्रॉफिट, नफा म्हणजे काय, नफ्याच्या काही व्याख्या आणि नफा या संकल्पनेची काही वैशिष्ट्य किंवा नफ्याचं स्वरूप याविषयी माहिती देणार आहे. नफा हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण अर्थशास्त्रातील, सूक्ष्म अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचं असं प्रकरण आहे. हे प्रकरण BA, BCom, MA, BBA, MBA अर्थशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी अर्थशास्त्राचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. हे जे लेक्चर आहे, लेक्चर अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आहे. यानंतर मी एकूण नफा, शुद्ध नफा, त्याचबरोबर नफ्याचे काही सिद्धांत पाहणार आहे. आणि म्हणून तुम्ही हे लेक्चर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. तर बघूया आपण व्हॉट इज प्रॉफिट, नफा म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन, लँड, लेबर, कॅपिटल आणि ऑर्गनायझेशन, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे प्रमुख 4 घटक असतात. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे त्यांच्या साहाय्यानं वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते, उत्पादन केलं जातं, राष्ट्रीय उत्पन्नाची निर्मिती केली जाते. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे घटक उत्पादनाच्या प्रक्रियेत म्हणजे वस्तू आणि सेवा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावत असतात. राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न निर्माण करत असतात, वस्तू आणि सेवा निर्माण करत असतात. त्याबद्दल त्यांना जे मोबदले मिळतात, जे वेतन मिळतं, जो खंड मिळतो, जे व्याज मिळतं, जो नफा मिळतो, त्याला उत्पादन घटकांच्या किमती असं म्हणतात. म्हणजे भूमीच्या मालकाला खंड, श्रमाच्या मालकाला, श्रमिकाला वेतन, भांडवलाच्या मालकाला व्याज आणि संयोजन हा जो उत्पादनाचा घटक आहे त्याच्या मालकाला, संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला प्रॉफिट किंवा नफा असं म्हणतात. उत्पादनाचे हे जे 4 घटक असतात, हे 4 घटक उत्पादनाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडत असतात. म्हणजे हे उत्पादनाचे घटक वस्तू आणि सेवा निर्माण करत असतात आणि त्याबद्दल त्यांना मोबदला मिळत असतो. त्या मोबदल्यांना उत्पादन घटकांच्या किमती असं म्हणतात. नफ्याच्या काही व्याख्या आपण पाहण्यापूर्वी आपल्या असं लक्षात मला आणून द्यायचं आहे की नफा हा शब्द प्रामुख्यानं औद्योगिक क्रांतीनंतर वापरात आलेला आहे. तोपर्यंत व्याज आणि नफा हे 2 शब्द एकच होते. पण औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलदार आणि संयोजक असे 2 नवीन वर्ग तयार झाले. म्हणजे उद्योग संस्थेला, कंपनीला असेल, व्यवसायाला असेल, पैसा किंवा भांडवल पुरवणारा एक वर्ग आणि त्या उद्योग संस्थेचं संयोजन करणारा दुसरा एक वर्ग तयार झाला, संयोजक. आणि त्यामुळं
व्याज आणि नफा हे दोन वेगवेगळे शब्द औद्योगिक क्रांतीनंतर तयार झाले. नफ्याच्या काही व्याख्या आपण पाहणार आहोत. पहिली व्याख्या आपण बघूया. पहिली व्याख्या अशी आहे: संयोजन या उत्पादन घटकाची किंमत म्हणजे नफा. आत्ताच आपण प्रास्ताविकात पाहिलं की संयोजन हा एक उत्पादनाचा घटक आहे. जसं की भूमी हा उत्पादनाचा घटक आहे, श्रम हा उत्पादनाचा घटक आहे, भांडवल हा एक उत्पादनाचा घटक आहे. त्याप्रमाणे संयोजन, ऑर्गनायझेशन, संघटन हा सुद्धा एक उत्पादनाचा महत्वाचा घटक आहे. उत्पादनाचे घटक, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणाला म्हणतात? की ज्यांच्यापासून उत्पादनाची निर्मिती होते, ज्यांच्या साहाय्यानं वस्तू आणि सेवा तयार केल्या जातात, त्यांना उत्पादनाचे घटक, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असं म्हणतात. तर अशा प्रकारे नफ्याची पहिली व्याख्या आपण पाहतो आहोत. ती व्याख्या म्हणजे संयोजन या उत्पादन घटकाची किंमत म्हणजे नफा. म्हणजे संयोजन हा जो उत्पादनाचा घटक आहे, हा उत्पादनाचा घटक उत्पादनाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावत असतो. आणि त्याबद्दल त्याला जो मोबदला मिळतो, जे उत्पन्न मिळतं, त्या मोबदल्याला किंवा त्या उत्पन्नाला अर्थशास्त्रामध्ये प्रॉफिट असं म्हणतात. जशी भूमी या उत्पादन घटकाची किंमत खंड, श्रम या उत्पादन घटकाची किंमत वेतन, भांडवल या उत्पादन घटकाची किंमत व्याज, त्याप्रमाणे संयोजन या उत्पादन घटकाची किंमत किंवा मोबदला म्हणजे प्रॉफिट किंवा नफा ही अतिशय सोपी आणि एक सर्वसाधारण व्याख्या आहे. नफ्याची दुसरी एक व्याख्या आपण बघूया. सोपीच व्याख्या आहे. संयोजन या उत्पादन घटकानं उत्पादनाच्या प्रक्रियेत भाग घेतल्याबद्दल त्याच्या मालकाला म्हणजे संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. याची सुद्धा माहिती आपण प्रास्ताविकात घेतलेली आहे. आपण असं बघितलं की उत्पादनाच्या प्रक्रियेत संयोजकाची भूमिका महत्वाची असते. उत्पादनाचा घटक संयोजन, ऑर्गनायझेशन, संयोजन किंवा संघटन, आणि हे संयोजन करणारा जो असतो त्याला संयोजक असं म्हणतात. संयोजक उत्पादन संस्थेचं संयोजन करत असतो, उत्पादनाच्या प्रक्रियेत भाग घेत असतो. वस्तू आणि सेवा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत संयोजनाची भूमिका महत्वाची असते. जो संयोजन करतो त्याला संयोजक असं म्हणतात. म्हणजे जो श्रम करतो त्याला श्रमिक असं म्हणतात. जो खंडानं शेती देतो, जमीन देतो, त्याला जमिनीचा मालक, शेतकरी असं म्हणतात. जो भांडवल पुरवतो त्याला भांडवलदार किंवा भांडवलाचा मालक असं म्हणतात. त्याचप्रमाणे उत्पादन संस्थेचं, उद्योग संस्थेचं जो संयोजन करतो त्याला संयोजक असं म्हणतात. म्हणजे उत्पादनाचा घटक कोणता? संयोजन, आणि त्याचा मालक कोण? संयोजक. तर अशा प्रकारे संयोजन या उत्पादन घटकानं उत्पादनाच्या प्रक्रियेत भाग घेतल्याबद्दल, वस्तू आणि सेवा निर्माण केल्याबद्दल, उत्पादन संस्थेचं संयोजन केल्याबद्दल संयोजन या उत्पादन घटकाच्या मालकाला म्हणजे संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला अर्थशास्त्रामध्ये नफा किंवा प्रॉफिट असं म्हणतात. आपण आणखी एक तिसरी व्याख्या बघूया. जवळजवळ सर्व व्याख्या सारख्याच आहेत, शब्द थोडेसे कमी जास्त केलेले आहेत असं आपल्या लक्षात येईल. तिसरी व्याख्या आपण बघूया नफ्याची. उद्योग संस्थेचं
संयोजन किंवा नियोजन किंवा व्यवस्थापन केल्याबद्दल संयोजकाला मिळणारं उत्पन्न म्हणजे नफा किंवा प्रॉफिट. म्हणजे भूमी, श्रम आणि भांडवल या उत्पादन घटकापेक्षा संयोजन या उत्पादन घटकाचं स्वरूप वेगळं असतं. संयोजक काय करत असतो की उद्योग संस्थेचं, कंपनीचं किंवा फॅक्टरीचं किंवा तो जो व्यवसाय करत असतो त्या व्यवसायाचं संयोजन करत असतो, नेतृत्व करत असतो आणि त्याबद्दल त्याला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. उत्पादनाच्या इतर घटकांचं आणि संयोजकाचं उद्योग व्यवस्थेत स्थान वेगळं असतं, भूमिका वेगळी असते. संयोजक उद्योग संस्थेचं संयोजन करत असतो, ऑर्गनायझेशन संघटन करत असतो किंवा प्लॅनिंग नियोजन करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन त्याला करावं लागतं. उद्योग संस्था उभी करण्यापासून ते उत्पादन मार्केट पर्यंत पोहोचवण्याचं नियोजन करावं लागतं किंवा उद्योग संस्थेचं मॅनेजमेंट व्यवस्थापन त्याला करावं लागतं. आणि अशा प्रकारे संयोजक उद्योग संस्थेचं जे संयोजन करतो, जे नियोजन करतो, जे व्यवस्थापन करतो, त्याला त्याच्या कामाबद्दल जे उत्पन्न मिळतं, जो मोबदला मिळतो, त्याला नफा किंवा प्रॉफिट असं म्हणतात. नफ्याची आणखी एक चौथी व्याख्या आपण बघूया. संयोजक उद्योग संस्थेशी संबंधित जी विविध कार्ये पार पाडतो, जी विविध कार्य करतो, ज्या विविध जबाबदाऱ्या पार पाडतो, त्याबद्दल त्याला किंवा त्याच्या मालकाला मिळणारा मोबदला म्हणजे नफा किंवा प्रॉफिट. ही व्याख्या पुन्हा एकदा आपण बघूया. सोपी व्याख्या आहे, चांगली व्याख्या आहे. संयोजक उद्योग संस्थेशी संबंधित जी विविध कार्ये पार पाडतो त्याबद्दल त्याला मिळणारं उत्पन्न, मिळणारा मोबदला म्हणजे नफा किंवा प्रॉफिट. उद्योग संस्थेशी संबंधित अनेक प्रकारची कार्य, अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या संयोजकाला पार पाडाव्या लागतात. विविध स्वरूपाची कार्य त्याला करावी लागतात आणि त्याबद्दल त्याला जो मोबदला मिळतो त्याला प्रॉफिट किंवा नफा असं. कोणती कार्य करावी लागतात? आपल्याला माहित आहे की भूमी, श्रम, भांडवल हे जे उत्पादनाचे घटक असतात, हे उत्पादनाचे घटक सगळीकडे विखुरलेले असतात आणि या उत्पादन घटकांचं एकत्रीकरण करणं, भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल, या सर्व उत्पादन घटकांचं एकत्रीकरण करणं म्हणजे उद्योग संस्था सुरू करणं किंवा फॅक्टरी किंवा कंपनी किंवा व्यवसाय करण्यासाठी, कंपनी स्थापन करण्यासाठी जमीन विकत घेणं, कुशल अकुशल श्रमिकांच्या नेमणुका करणं, कारखाना किंवा उत्पादन सुरू करण्यासाठी पैसा लागतो, भांडवल लागतो, त्या भांडवलाची उभारणी करणं, पैशाची किंवा कर्जाची उभारणी करणं, अशा प्रकारची कामं त्याला करावी लागतात. त्याचबरोबर उत्पादन घटकांचं एकत्रीकरण केल्यानंतर म्हणजे भूमी, श्रम, भांडवल हे देशभर सगळीकडे विखुरलेले असतात. त्यांचं एकत्रीकरण केल्यानंतर त्यांच्यापासून वस्तू आणि सेवांची निर्मिती करणं, उत्पादन करणं हे एक दुसरं महत्वाचं कार्य संयोजकाला करावं लागतं. जे उत्पादन घटकांचे एकत्रीकरण करणं आणि त्यांच्यापासून उत्पादन किंवा वस्तू आणि सेवा निर्माण करणं हे दुसरं महत्वाचं कार्य त्याला करावं लागतं. त्याचबरोबर त्याला काही उत्पादन विषयक निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे कोणत्या वस्तूंचं उत्पादन करायचं, किती प्रमाणात करायचं, उत्पादनाची पद्धत कोणती वापरायची,
तयार केलेलं उत्पादन, तयार केलेल्या वस्तू कोणत्या बाजारपेठेत विकायच्या, त्या उत्पादनाची, त्या वस्तूची किंमत किती निश्चित करायची, अशा प्रकारे बाजारपेठ विषयक निर्णय, उत्पादन विषयक निर्णय किंवा किंमत विषयक निर्णय संयोजकाला घ्यावे लागतात आणि त्यावरच त्याचा नफा अवलंबून असतो. हे निर्णय चुकले तर त्याचा परिणाम नफ्यावरती होतो. तर अशा प्रकारे संयोजकाला विविध प्रकारची कार्ये पार पाडावी लागतात. म्हणजे उत्पादन घटकांचे एकत्रीकरण करणं, त्यानंतर त्यांच्यापासून वस्तू आणि सेवा निर्माण करणं, त्याचबरोबर किती प्रमाणात वस्तू तयार करायच्या, कोणत्या मार्केटमध्ये विकायच्या, वस्तू किती किमतीला विकायची, या संदर्भात जे काही निर्णय असतात ते निर्णय किंवा त्या जबाबदाऱ्या, ती कार्य संयोजकाला पार पाडावी लागतात आणि त्याबद्दल त्याला जो मोबदला मिळतो त्याला नफा किंवा प्रॉफिट असं म्हणतात. नफ्याची आणखी एक वेगळी व्याख्या थोडीशी आपण बघूया. 5वी व्याख्या प्राध्यापक शुम्पीटर या अर्थशास्त्रज्ञानं दिलेली आहे. ते असं म्हणतात की उत्पादनाच्या कार्यात संयोजक जी उपक्रमशीलता दाखवतात, इनोव्हेशन किंवा नाविन्य दाखवतात, किंवा उत्पादनाच्या कार्यात संयोजक ज्या नवनवीन कल्पनांचा अवलंब करतात त्यामुळं त्यांना जो मोबदला मिळतो त्याला नफा किंवा प्रॉफिट असं म्हणतात. शुम्पीटर या अर्थशास्त्रज्ञानं नफ्याची ही व्याख्या दिलेली आहे. इतर सर्व व्याख्यांपेक्षा ही व्याख्या वेगळी आहे. म्हणजे उद्योग संस्थेशी संबंधित विविध कार्य संयोजकाला करावी लागतातच, पण त्याचबरोबर उत्पादनाच्या कार्यामध्ये संयोजक उपक्रमशीलता दाखवत असतात. जे संयोजक नाविन्याचा अवलंब करतात, जे संयोजक इनोव्हेटर्स असतात, नवप्रवर्तक असतात, जे संयोजक उत्पादन कार्यात नवीन नवीन कल्पनांचा अवलंब करतात आणि उत्पादन करतात, त्याबद्दल त्यांना जो मोबदला मिळतो त्याला शुम्पीटर यांनी प्रॉफिट किंवा नफा असं म्हटलेलं आहे. आणि जे संयोजक अशा प्रकारचं नाविन्य उत्पादन कार्यात आणतात, उपक्रमशीलता दाखवतात, नवीन नवीन कल्पनांचा अवलंब करून उत्पादन करतात, त्या संयोजकांना शुम्पीटर यांनी नवप्रवर्तक, इनोव्हेटर्स असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे जे संयोजक अशा प्रकारचं नवप्रवर्तन करतात, नवनवीन कल्पनांचा अवलंब करून उत्पादन करतात, त्यांना जो मोबदला मिळतो त्याला शुम्पीटर यांनी नफा असं म्हटलेलं आहे. तर उपक्रमशीलतेचा किंवा नवप्रवर्तनाचा मोबदला म्हणजे नफा, अशी शुम्पीटर यांनी नफ्याची व्याख्या केलेली आहे. उपक्रमशीलतेचा किंवा नवप्रवर्तनाचा मोबदला म्हणजे नफा. संयोजक कोणकोणत्या नवीन कल्पनांचा अवलंब करतात किंवा कशाला उपक्रमशीलता म्हणायचं, कशाला नवप्रवर्तन म्हणायचं, ते सुद्धा शुम्पीटरांनी सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ नवीन यंत्रांचा वापर. जर संयोजकानं नवीन चांगल्या यंत्राचा वापर केला तर उत्पादन अधिक होतं आणि नफा अधिक मिळतो. नवीन कच्च्या मालाचा वापर. जे संयोजक नवीन कच्च्या मालाचा वापर करतात, उदाहरणार्थ कापसापासून कापड तयार करतात, पण कापसाऐवजी कृत्रिम धाग्यांचा वापर करून किंवा त्यापेक्षा आणखी वेगळ्या अशा कच्च्या मालाचा वापर केला तर उत्पादनाचा खर्च कमी येतो, उत्पादनाची क्वालिटी चांगली राहते, नफा अधिक मिळतो. नवीन कच्च्या मालाचा वापर, उत्पादनाची नवी स्वस्त अत्याधुनिक पद्धत शोधून त्याचा उत्पादनात वापर करणं, याला सुद्धा शुम्पीटर यांनी नवप्रवर्तन असं म्हटलेलं आहे.
कारण यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो, उत्पादनात वाढ होते आणि अधिक नफा मिळतो. चौथं उदाहरण नवप्रवर्तनाचं शुम्पीटरांनी सांगितलेलं आहे, व्यवस्थापनाची नवीन चांगली पद्धत शोधून काढणं. व्यवस्थापन चांगलं असेल, व्यवस्थापकीय कौशल्य चांगलं असेल, दुसऱ्या उद्योग संस्थेपेक्षा व्यवस्थापन चांगलं असेल, तर त्या संस्थेपेक्षा, त्या कारखान्यापेक्षा अधिक नफा मिळू शकतो. आणि पाचवं उदाहरण नवीन बाजारपेठा शोधून काढणं. नवनवीन बाजारपेठा जर शोधून काढल्या तर अधिकाधिक उत्पादन त्या बाजारपेठेत खपवता येतं. आणि अशा प्रकारे नवीन बाजारपेठा की ज्या बाजारपेठेत नवीन ग्राहक मिळतात, त्याचबरोबर वस्तूला अधिक किंमत मिळू शकते, अशा प्रकारच्या बाजारपेठा संयोजक शोधून काढतो. म्हणजे नवप्रवर्तन याचा अर्थ उत्पादन कार्यात नवीन यंत्रांचा वापर, नवीन कच्च्या मालाचा वापर, उत्पादनाची नवी स्वस्त अत्याधुनिक पद्धत शोधून त्याचा वापर करणं, व्यवस्थापनाची नवी चांगली पद्धत अवलंबणं, नवीन बाजारपेठा शोधून काढणं, याला नवप्रवर्तन असं म्हणतात. आणि यामुळं वस्तूचा उत्पादनाचा खर्च कमी येतो, वस्तूची किंमत कमी ठेवता येते आणि त्यामुळं मागणी वाढते आणि नफा वाढतो. तर अशा प्रकारे शुम्पीटर असं म्हणतात की जे संयोजक उत्पादनाच्या कार्यात नवप्रवर्तन करतात, उपक्रमशीलता दाखवतात, नाविन्य आणतात, नवीन नवीन कल्पनांचा अवलंब करतात, त्याबद्दल त्यांना जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. आणि जे संयोजक अशा प्रकारचं नाविन्य दाखवत नाहीत, उपक्रमशीलता दाखवत नाहीत, त्यांना अशा प्रकारचा जादा नफा मिळत नाही. नफ्याची आणखी एक 6वी व्याख्या आपण बघूया. जे.बी. क्लार्क या अर्थशास्त्रज्ञानं दिलेली आहे. जे.बी. क्लार्क असं म्हणतात, अर्थव्यवस्था गतिशील किंवा गतिमान असल्यामुळं संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. जे.बी. क्लार्क यांनी नफ्याचा उद्भव कसा होतो, नफा कसा निर्माण होतो, नफ्याचा उगम कसा होतो, हे या व्याख्येत सांगितलेलं आहे. जर अर्थव्यवस्था गतिमान असेल, गतिशील असेल, डायनॅमिक इकॉनॉमी, तर संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. गतिमान अर्थव्यवस्था याचा अर्थ ज्या अर्थव्यवस्थेत सतत बदल होत असतात, उदाहरणार्थ लोकसंख्येत बदल होत असतो, भांडवल, उत्पादन पद्धती, तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी, लोकांच्या आवडीनिवडी, लोकांच्या गरजा यामध्ये बदल होत असतील तर त्या अर्थव्यवस्थेला गतिमान अर्थव्यवस्था असं म्हणतात. आणि ज्या अर्थव्यवस्थेत अशा प्रकारचे बदल होत नाहीत, म्हणजे लोकसंख्या स्थिर असते, भांडवल स्थिर, उत्पादन पद्धती आहे तीच, तंत्रज्ञान, लोकांच्या आवडीनिवडी, गरजा यात काहीच बदल होत नसतील, तर मागणी पुरवठ्यात सुद्धा बदल होत नाहीत. म्हणून अशा अर्थव्यवस्थेला स्थितिशील अर्थव्यवस्था, स्टॅटिक इकॉनॉमी, स्थैतिक अर्थव्यवस्था असं म्हणतात. आणि स्थितिशील अर्थव्यवस्थेत, ज्या अर्थव्यवस्थेत लोकसंख्या, मागणी, पुरवठा, उत्पादन, आवडीनिवडी, लोकांच्या गरजा, तंत्रज्ञान, उत्पादनाची पद्धती यात काहीच बदल होत नाहीत, अशा स्थितिशील अर्थव्यवस्थेत नफा मिळत नाही असं जे.बी. क्लार्क म्हणतात. जे.बी. क्लार्क यांची नफ्याची व्याख्या अशी आहे, अर्थव्यवस्था गतिशील, गतिमान असल्यामुळं संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. नफ्याची 7वी एक व्याख्या आपण बघूया. F.B. हॉले ते असं म्हणतात, उत्पादन संस्था चालवत असताना, कंपनी चालवत असताना, फॅक्टरी चालवत असताना, कारखाना चालवत असताना, व्यवसाय करत असताना संयोजकाला काही धोक्यांना तोंड द्यावं लागतं. आणि हे धोके पत्करल्याबद्दल किंवा उत्पादन संस्थेची
जोखीम किंवा जबाबदारी स्वीकारल्याबद्दल संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. खाली असं म्हणतात, संयोजक उत्पादन संस्था कारखाना चालवत असताना अनेक धोक्यांना तोंड देत असतो. त्याबद्दल ते धोके स्वीकारल्याबद्दल, जबाबदारी जोखीम पत्करल्याबद्दल त्याला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. ही वेगळी व्याख्या आहे नफ्याची थोडीशी. उदाहरणार्थ, यंत्रांची झीज होणं, चोरी, अपघात, दरोडे, लुटमार यामुळे नुकसान होणं, नवीन स्पर्धक तयार होणं, वस्तूची मागणी कमी होणं, अशा प्रकारचे धोके असतात. कामगाराचा मृत्यू, नुकसान भरपाई द्यावी लागते. तर अशा प्रकारे यंत्रांची झीज होणं, चोरी, अपघात, दरोडे, लुटमार यामुळे नुकसान होणं, नवीन स्पर्धक तयार होणं, वस्तूची मागणी कमी होणं यामुळं संयोजकाचं नुकसान होतं. अशा प्रकारचे धोके संयोजकाला पत्करावे लागतात. त्याबद्दल त्याला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. नफ्याची आणखी एक 8वी व्याख्या आपण बघूया प्राध्यापक नाईट यांची. त्या असं म्हणतात की अनिश्चित स्वरूपाच्या धोक्यांना तोंड दिल्याबद्दल संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. जी अनिश्चितता असते, अनसर्टेनिटी, उद्योग संस्था चालवत असताना, उत्पादन संस्था चालवत असताना, व्यवसाय करत असताना संयोजकाला काही अनिश्चिततांना तोंड द्यावं लागतं, अनिश्चित धोक्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्याबद्दल जो मोबदला मिळतो त्याला नफा किंवा प्रॉफिट असं म्हणतात. म्हणजे नाईट असं म्हणतात की हाले ज्याप्रमाणे म्हणतात की धोक्यांना तोंड दिल्याबद्दल नफा मिळतो हे खरं आहे, पण सर्वच धोक्यांना तोंड दिल्याबद्दल नफा मिळत नाही. कारण काही धोके असे असतात की त्यांचा विमा उतरवता येतो आणि ती जबाबदारी विमा कंपनी घेत असते, संयोजक घेत नसतो. अशा धोक्यांना निश्चित स्वरूपाचे धोके असं म्हणतात आणि त्यामुळं नफा मिळत नाही. पण जे धोके विमा कंपनी पत्करत नाही, ज्या धोक्यांचा विमा उतरवता येत नाही, ज्या धोक्यांना संयोजकालाच तोंड द्यावं लागतं, त्याबद्दल जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. म्हणजे ज्या धोक्यांचा विमा कंपनी उतरवत नाही, ज्या धोक्यांना विमा कंपनी तोंड देत नाही, ज्या धोक्यांना संयोजकालाच तोंड द्यावं लागतं, त्याबद्दल अनिश्चित धोका स्वीकारल्याबद्दल संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. असे कोणते धोके असतात की जे धोके विमा कंपनी स्वीकारत नाही, संयोजकाला स्वीकारावे लागतात? उदाहरणार्थ, तेजी मंदीचा धोका. मंदीच्या काळात वस्तूची मागणी कमी होते आणि नफा खूपच कमी होतो. त्या धोक्याला, मंदीच्या धोक्याला संयोजकालाच तोंड द्यावं लागतं. नवीन स्पर्धक कधी तयार होतील सांगता येत नाही आणि त्यामुळे मागणी कमी होण्याचा धोका असतो. पर्यायी वस्तूंची उपलब्धता, म्हणजे संयोजक किंवा व्यावसायिक जी वस्तू तयार करत असतो तशा प्रकारची वस्तू किंवा त्या वस्तूला पर्यायी वस्तू तर मार्केटमध्ये तयार झाली तर संयोजकाची मागणी कमी होते आणि संयोजकाचा नफा कमी होतो. तर अशा प्रकारे मंदीचा धोका असतो, नवीन स्पर्धक तयार होण्याचा धोका असतो, पर्यायी वस्तूची उपलब्धता हा एक धोका असतो आणि त्यामुळं संयोजकाची मागणी कमी होण्याचा धोका असतो आणि अशा धोक्यांना विमा कंपनी तोंड देत नाही. असे धोके संयोजकालाच स्वीकारावे लागतात आणि त्याबद्दल जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात, असं प्राध्यापक नाईट यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अनिश्चित स्वरूपाच्या धोक्यांना तोंड दिल्याबद्दल, ज्या धोक्यांचा विमा कंपनी उतरवत नाही अशा धोक्यांना तोंड दिल्याबद्दल संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. अशी नफ्याची व्याख्या प्राध्यापक नाईट यांनी केलेली आहे.
नफ्याची आणखी एक 9वी व्याख्या आपण बघूया. F.L. वॉकर यांनी ही व्याख्या केली आहे. त्यांनी नफ्याचा खंडविषयक सिद्धांत मांडलेला आहे, रेंट थेअरी ऑफ प्रॉफिट. त्याचं म्हणतात की नफा हा खंडासारखा असतो. प्रतभिन्नतेमुळे जमिनीला जसा खंड मिळतो त्याप्रमाणे गुणवत्तेतील भिन्नतेमुळे संयोजकाला नफा मिळत असतो. म्हणजे चांगल्या प्रतीची जमीन, निकृष्ट प्रतीची जमीन, त्यापेक्षा कमी प्रतीची जमीन, चांगल्या प्रतीच्या जमिनीला जादा उत्पन्न मिळतं, त्यापेक्षा कमी प्रतीची कमी सुपीक जमीन असेल कमी उत्पन्न मिळतं, निकृष्ट जमिनीला कमी उत्पन्न मिळतं. तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे जमिनीची प्रत दर्जा वेगवेगळा असतो त्याप्रमाणे संयोजक त्यांची गुणवत्ता सुद्धा वेगवेगळी असते. आणि ज्या संयोजकांची गुणवत्ता चांगली असते त्यांना चांगला नफा मिळतो, आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं किंवा ज्या संयोजकांची गुणवत्ता कमी असते त्यांना कमी नफा मिळतो. तर अशा प्रकारे वॉकर यांनी नफ्याची व्याख्या करत असताना संयोजकाची जी तुलना आहे तुलना जमिनीशी केलेली आहे. जमिनीच्या अंगी जशी गुणभिन्नता असते, प्रतभिन्नता असते, त्याप्रमाणे संयोजक सुद्धा वेगवेगळ्या गुणवत्तेचे असतात आणि गुणवत्तेतील भिन्नतेमुळे नफ्याची निर्मिती होते असं वॉकर यांनी म्हटलेलं आहे. आणि शेवटची 10वी व्याख्या प्राध्यापक टॉसिंग यांची आहे नफ्याची. त्यांनी नफ्याचा मजुरी विषयक सिद्धांत मांडलेला आहे, वेज थेअरी ऑफ प्रॉफिट. त्याचं म्हणतात की नफा हा वेतनासारखा असतो. तर अशा प्रकारे टॉसिंग म्हणतात नफ्याचं स्वरूप हे वेतनासारखं असतं, नफा हा वेतनासारखा असतो. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये मी नफ्याच्या जवळजवळ 10 व्याख्या पाहिलेल्या आहेत. आणि त्यावरून आपल्या असं लक्षात येईल की संयोजक हा जो उत्पादन घटक आहे, या उत्पादन घटकानं उत्पादनाच्या प्रक्रियेत भाग घेतल्याबद्दल त्याला जो मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात. आजच्या तासाला मी नफ्याचं स्वरूप किंवा नफ्याची वैशिष्ट्य पाहणार आहोत, पण वेळेअभावी मी पुढच्या लेक्चरला नफ्याची वैशिष्ट्य पाहणार आहोत. तर तोपर्यंत धन्यवाद. आणि हे लेक्चर सर्वांना शेअर करा, लाईक करा, आणि चॅनेल जे माझं आहे ते सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आणखी व्हिडिओ लेक्चर्स पाहता येतील. धन्यवाद.